शीना बोरा हत्या प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट आलाय। या प्रकरणात कथित शीना बोराचा सांगाडा गायब झाला असून मृतदेहाच्या सांगाड्यातील जळलेली हाडं सीबीआयला सापडली नाहीयेत। सत्र न्यायालयातील सुनावणीमध्ये सीबीआयने साक्षीदारच हजर केले नाहीत। तसंच सीबीआय जप्त केलेल्या सांगाड्यातील काही हाडं कोर्टात सादर करणार होती। या हाडांच्या आधारावर सरकारी जे रुग्णालयातील अनाटॉमी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकांची साक्ष होणार होती। मात्र ही हाडं सापडतच नसल्याची सीबीआयच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली। हाडं सापडत नसल्यामुळे तब्बल 3 वेळा या प्रकरणाची सुनावणी तहकूब झाली आहे। 27 जून पर्यंत या प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे। दरम्यान ही सुनावणी जलद गतीने संपवा अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली आहे। या प्रकरणी आता 27 जूनला सीबीआय जे रुग्णालयातील एक्सपर्टचा जबाब नोंदवणार आहे। शीना बोरा हत्या प्रकरणातील आतापर्यंत बरेच ट्विस्ट आले। इंद्राणी मुखर्जीवर शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे। या सुनावणीवेळी शीना बोरा जिवंत असून तिला विमानतळावर पाडण्यात आल्याचा धक्कादायक दावाही न्यायालयात करण्यात आला होता। काहीच दिवसांपूर्वी शीना बोरा हत्या प्रकरणावर एक वेबसिरीज आली होती। या वेबसिरीज विरोधात सीबीआयने कोर्टात धाव घेतली होती। वेबसिरीज प्रकाशित केली तर त्याचा केसावर परिणाम होईल असा दावा सीबीआयकडून केला गेला होता, पण कोर्टाने ही वेबसिरीज रिलीज करण्याचा मार्ग मोकळा केला होता।